नमस्कार मित्रांनो, कॉम्प्युटरमध्ये स्वागत आहे. आज आपण जो लॅपटॉपचा अनबॉक्सिंग घेऊन आलेलो आहे तो एचपीचा विक्टर सिरीजचा लॅपटॉप असणार आहे, जो की RTX 2050 ग्राफिक्स कार्ड सोबत असणार आहे. रिसेंटली RTX सगळे 3050 4050 सोबतच सगळे हाय रेंजला लॅपटॉप अप साईडला गेलेले आहेत. सगळ्याची प्राइसिंग तुम्ही बघत असाल तर अबाउट 75च्या पुढे तुम्हाला ग्राफिक्स कार्ड दिलेले लॅपटॉप मिळत आहेत. तर हा लॅपटॉप जो आपण घेऊन आलो तो 65,000च्या बजेटमध्ये तुम्हाला विथ ग्राफिक्स कार्ड वाला लॅपटॉप घेऊन आलेला आहे. जर समजा तुम्ही कोर 5 मध्ये रेग्युलर सिरीजचा लॅपटॉप बघत असाल 8GB रॅम 512GB SSD, तर त्याचं प्राइसिंग सुद्धा आता 63 ते 64,000 चालू आहे. तर तुम्हाला विथ 2050 ग्राफिक्स कार्ड सोबत 65,000 मध्ये हा लॅपटॉप भेटणार आहे. याचे कम्प्लीट डिटेल्स आपण चेक करणार आहे. याच्यामध्ये कशा पद्धतीने फीचर्स आहेत, काय वर्किंग करू शकताय. जर समजा तुम्ही फोटोग्राफर असाल, डिझायनर असाल, आर्किटेक्चर मेंबर जे स्टार्टअप आहेत त्यांच्यासाठी रेग्युलर जर समजा ऑटोकॅड, फोटोशॉप, स्केचअप, 3D Max हे ऑल सॉफ्टवेअर तुम्ही याच्यावरती इझी रन करू शकता. आणि जर समजा गेम प्ले करणार असाल तर AAA गेम प्ले याच्यावरती तुम्ही इझी वर्किंग करू शकताय लो सेटिंग मध्ये. तर हे मेन फीचर्स राहणार आहेत. जर समजा तुम्ही या फील्डमध्ये जर वर्किंग करत असाल तर डेफिनेटली यूज करू शकताय. आणि जर समजा प्रोग्रामिंग मेंबर असाल किंवा सिव्हिल रिलेटेड, मेकॅनिकल रिलेटेड, तरी सुद्धा तुम्ही हा लॅपटॉप परचेस करू शकताय. तर आता मी या लॅपटॉपचं कम्प्लिटली अनबॉक्सिंग करून याचे डिटेल चेक करून घेऊया. या लॅपटॉपच्या ऑल डिटेल चेक करूया. यामध्ये जो प्रोसेसर प्रोव्हाइड केलेला आहे तो i5 मध्ये 13 जनरेशनचा प्रोसेसर आहे 13420H सिरीजमध्ये. याचा अप टू 4.6 GHz पर्यंत स्पीड जाते. बेस स्पीड तुम्ही चेक करू शकता 2.10चं बेस स्पीड इथं पाहायला भेटेल. प्लस 8 कोर आणि 12 थ्रेडमध्ये हा प्रोसेसर या लॅपटॉपमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. रॅम जी याच्यामध्ये प्रोव्हाइड केली ती 16GB रॅम DDR4 मध्ये 32 MHz मध्ये रॅम याच्यामध्ये प्रोव्हाइड केली, जी सिंगल स्लॉट आहे. जर फ्युचरमध्ये तुम्ही एक्सपांड करणार असाल तर डेफिनेटली याच्यामध्ये रॅम एक्सपांड करता येते. या लॅपटॉपच्या स्टोरेजबद्दल इन्फॉर्मेशन हवी असेल तर याच्यामध्ये जे स्टोरेज प्रोव्हाइड केलं ते 512GBचं स्टोरेज याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. एक्सटेंड करणार असाल तर डेफिनेटली यातली तुम्ही SSD रिमूव्ह करून 1TB पण तुम्ही एक्सटेंड करू शकता. वायफाय जे प्रोव्हाइड केले ते वायफाय 6 प्लस ब्लूटूथ 5.4 याच्यामध्ये कॉम्बो आपल्याला पाहायला भेटेल. ग्राफिक्स कार्ड जे प्रोव्हाइड केले तर NVIDIAचं RTX 2050चं 4GBचं ग्राफिक्स कार्ड या लॅपटॉपमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. या लॅपटॉपचं डिस्प्ले प्रोव्हाइड केलेला आहे तो 15.6 इंची डिस्प्ले प्रोव्हाइड केलेला आहे, जो फुल HD डिस्प्ले असणार आहे. ज्याचं रिझोल्युशन 1920x1080 पिक्सेल 1080 पिक्सेलचा डिस्प्ले याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. 144 रिफ्रेश रेट याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे, जो गेमर मेंबरसाठी इम्पॉर्टंट आहे. पॅनल जर बघत असाल तर IPS पॅनल याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. मायक्रो एच अँटीग्लेड डिस्प्ले प्रोव्हाइड केलेला आहे, जो 300 नीट सोबत प्रोव्हाइड केलेला डिस्प्ले याच्यामध्ये पाहायला तुम्हाला बघायला भेटेल. वेबकॅम जो प्रोव्हाइड केलेला आहे तो वेबकॅम याच्यामध्ये 720 पिक्सेलचा वेबकॅम HD वेबकॅम प्रोव्हाइड केलेला आहे. टेम्पर नॉईस रिडक्शन सोबत येतो. तुम्हाला याच्यामध्ये नॉईस रिडक्शन सुद्धा पाहायला भेटेल. त्यामुळे झूम मीट किंवा तुम्ही मीटिंगसाठी वगैरे वेबकॅमचा यूज करत असाल तर याच्यामध्ये वेबकॅमचे ॲडव्हान्टेज आहेत. तसेच वेबकॅमला तुम्हाला सिक्युरिटी शटर सुद्धा याच्यामध्ये पाहायला भेटेल. कीबोर्ड जो प्रोव्हाइड केलेला आहे तो कीबोर्ड फुल साईजमध्ये कीबोर्ड याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे, जो बॅकलाईट सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे. व्हाईट कलरची बॅकलाईट याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. विथ न्यूमेरिकल कीपॅड सोबत कीबोर्ड याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. प्लस F4 की आपल्याला बॅकलाईट ऑन आणि ऑफ करण्यासाठी प्रोव्हाइड केलेली आहे. त्यामुळे तुम्ही बॅकलाईट ऑन ऑफ करायचं असेल तर F4 फंक्शन वापरू शकता. लॅपटॉपचे तुम्ही पोर्ट चेक करू शकता. राईट साईडला तुम्हाला AC अडॅप्टर पोर्ट, USB पोर्ट बघायला भेटेल. त्यानंतर मायक्रोफोन, हेडफोनचा पोर्ट सुद्धा राईट साईडला पोर्ट प्रोव्हाइड केलेले आहेत. आणि जर समजा तुम्ही लॅपटॉपचे लेफ्ट साईडचे पोर्ट बघत असाल तर या ठिकाणी तुम्हाला HDMI पोर्ट, त्यानंतर USB पोर्ट आणि RJ लँड पोर्ट सुद्धा बघायला भेटेल. RJ45 लँड पोर्ट, त्यानंतर Type-Cचा पोर्ट या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल. फायनली या लॅपटॉपचे सगळे रिव्ह्यू आपण कम्प्लिटली चेक केलेला आहे. जर समजा यातले कोणते पॉईंट मिस आउट झालेले असेल तर आम्हाला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कळवा. त्याच्या रिलेटेड सुद्धा आपण लवकरात लवकर फीडबॅक किंवा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू. आणि जर समजा तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर मॉडेलचं अनबॉक्सिंग पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्ही आपल्याला सुचवू शकता कमेंट सेक्शनमध्ये. तर लवकरात लवकर आपल्यासोबत कनेक्ट राहा, फॉलो. अशाच नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून जे नवीन व्हिडिओ टाकत आहे त्या इझिली तुमच्या नोटिफिकेशन मिळून जातील. थँक्यू.